पन्हाळा किल्ल्याची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेली आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गडाचं संवर्धन व्हावं अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती। जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्यामुळे आता गड संवर्धन होणार आहे अशी सामान्यांना अपेक्षा आहे। खरं तर अशा पद्धतीचं किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे। जसं ग्रीनिच बुकाची एक वेगळी ओळख आहे, तशाच पद्धतीने युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये ज्याचा उल्लेख होईल त्या निमित्तानं जगभरातल्या पर्यटकांच्यासाठी, जगभरातल्या लोकांच्यासाठी एक उत्सुकतेचा, एक नवीन अशा पद्धतीच्या आकर्षणाचा आणि माहिती घेण्याचा एक खूप मोठा स्रोत। त्यामुळे निश्चितपणाने इथं पर्यटकांची संख्या वाढेल। अनेक चांगल्या पद्धतीचे दुर्गप्रेमी इथं सुद्धा अभ्यासाला येतील। वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन रोजगाराच्या संधी, अर्थकारणाला खूप चांगल्या पद्धतीने गती देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक चांगली संधी या निमित्तानं आपल्याला जगभरातले पर्यटक इकडे खेचण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे। तर पन्हाळगड जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाल्यानंतर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूयात। जागतिक पर्यटन स्थळामध्ये पन्हाळगडाचा आता नोंद झालेली आहे। भारत सरकारने यासाठी प्रयत्न केले, त्याचबरोबर गड प्रेमींच्यातून उत्साहानं आता स्वागत होत आहे। गेल्या काही दिवसापासून गड प्रेमींचं मागणी होती की जागतिक स्थळामध्ये ही नोंद व्हावी, त्याचबरोबर गड संवर्धन व्हावं। यासाठी आता जागतिक स्थळामध्ये नोंद झाल्यामुळे आता ह्या गडाला अति महत्त्व आलेलं आहे, जगामध्ये याची ओळख झाली आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत माजी नगराध्यक्ष मोकाशी सर। काय सांगाल, आता जागतिक स्थळामध्ये नोंद झाली पन्हाळगडाचं, काय भविष्य वाटतं? पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणं ही पन्हाळकरांच्यासाठी एक आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे। वास्तविक पन्हाळगड हा एका देशातील असा एकमेव किल्ला आहे की जिथे मानवी वस्ती आहे। हा किल्ल्याचं आज जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यामुळे पन्हाळ्याच्या रक्षणास किंवा संवर्धनात चांगली अधिक गती मिळेल अशी मी शासनाकडे अपेक्षा व्यक्त करतो। आणि त्या गडाचं संवर्धन जर का चांगल्या पद्धतीने झालं तर जागतिक पातळीवर हा गड गेल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल। पन्हाळ्यात वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी आमच्या पन्हाळकरांच्या नवीन युवकांना निर्माण होतील, त्या बाबतीत सुद्धा याचं स्वागत करायला पाहिजे। वास्तविक पन्हाळगडाचा समावेश होताना काही आमच्या मनात शंका होत्या, त्या मध्यंतरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दूर केलेल्या आहेत। त्याचबरोबर पन्हाळगड हा कोणत्याही शासकीय संस्था कार्यरत असताना सुद्धा पन्हाळ्याच्या आमच्या अनेक जुन्या पिढीने हा जपला आणि वारसा समृद्ध ठेवला। त्यामुळेच आज पन्हाळगडाचं वास्तू ज्या काय इमारती आहेत त्या सुस्थितीत आहेत। तर ह्या भविष्यात सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने जतन आणि संवर्धन करू आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासनाचे प्रयत्न केलेत। सर्व संबंधितांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। जागतिक स्थळामध्ये पन्हाळगडाची नोंद झाल्यामुळे आता पन्हाळ्यावर वाढणारा व्यवसाय असेल, रोजगार असेल, हा फार महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जागतिक स्थळामध्ये नोंद झाल्यामुळे पन्हाळ्याची ओळख आता जगाच्या नकाशावर होईल। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।